सत्कर्माच्या ठिकाणी रती वाढणं हे जीवनाचं साफल्य आहे. म्हणून विचार सरळ असावे. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, नि पांडवी पृथ्वी करीन, तरी पण घाबरले नाहीत. देवाचा संताचा अभयाचा हात असेल तर कोण त्याला हात लावतो म्हणून लक्षात ठेवा. आशीर्वादाला कधी नाही म्हणू नका. रोज सांगतोय, उगीच कर्तृत्वाची मिजाशी बिजाशी मारायला जाऊ नका. माऊली महाविष्णू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय माऊली अत्यंत आवडीने प्रेमाने एक महान तत्वज्ञान सर्वसामान्याला कळावं अशा गणपतीच्या रूपकातून मांडलं. प्रथम स्वरूप सांगितलं, मग रूपाचं वर्णन करायला सुरुवात केली. आणि रूपाचं वर्णन करता करता एक एक गणपतीच्या अवयवाच्या ठिकाणी त्याच्या हातात कोणची आयुधे आहेत हे सांगायला सुरुवात केली. काल धर्म प्रतिष्ठा प्रवचन सोडता सोडता थोडासा संसार सांगितला. पण लक्षात ठेवा, मी म्हटलं आज सांगावं, जो मी संसाराचा विषय मांडला थोडक्यात तो सुद्धा धर्म शब्द आहे तिथे. हे मी धर्मपत्नीबद्दल बोललो, म्हणजे धर्म आला शेवटी, नाही का. कोणाबद्दल भाष्य होतं नाही का. ही कोण आहे? ही माझी धर्मपत्नी आहे, नाही का. बाकीच्या सगळ्याबद्दल असं बोलता येत नाही. मैत्रीण असेल, एखादी जवळची व्यक्ती असू शकते, पण ही धर्मपत्नी. धर्मपत्नी शब्दात अर्थ धर्माला अनुसरून तिचं मी पाणीग्रहण केलंय. अर्थ काय झाला? धर्माला अनुसरून तिचं मी पाणीग्रहण केलेलं आहे. ती माझी धर्मपत्नी आहे. म्हणून लक्षात ठेवा, धर्मपत्नी म्हटल्यानंतर तिची सुद्धा प्रतिष्ठा आपण राखायला पाहिजे. मग धर्मपत्नीची प्रतिष्ठा राखली गेली की धर्मराजाची राखली जातेच. माझं बोलणं कळलं का? हां, तुम्ही आम्ही कोण सगळे? धर्मराज. त्याच्या बरोबरीने असते ती कोणी? धर्मपत्नी. पण जेव्हा आपल्या घरामध्ये आपल्या धर्माला आपल्या परंपरेला अनुसरून तिच्यामध्ये आपल्यामधलं जे नातं आहे त्या नात्याला अनुसरून एकमेकांनी एकमेकाची प्रतिष्ठा राखणं, तेव्हा तो गणपतीचा वरदहस्त प्राप्त होतो. मी निन्याळ्या अंगाने सांगतोय, अगदी एकच बाजूने सांगावं असं नव्हे बरं का. अगदी अध्यात्मातली मंडळी, आपण सांसारिक मंडळी आहोत. बायको आहे, मुलं आहे, घर आहे, दार आहे, प्रपंच आहे, अडीअडचणी आहेत. तेव्हा तो अर्थ तुमच्या जेवढा उपयोगी पडेल, नाही का. एवढं माझं ऐकून घरी जर एकमेकाची प्रतिष्ठा राखून जर बोलू लागला तर संसार सुखाचाच होईल ना. झाला, आशीर्वाद मिळाला. एकमेकाची प्रतिष्ठा राखल्यानंतर, दोघातले संबंध चांगल्यानंतर, नातं आवडीचं प्रेमाचं निर्माण झाल्यानंतर झाला, आशीर्वाद मिळाला, प्रतिष्ठा प्राप्त झाली. म्हणून धर्म प्रतिष्ठा शब्द कसा वापरला? फार सुंदर शब्द वापरला. मग सहजे सत्कार वादू तो पद्म कर वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयास्तू. सिद्ध हस्त आहे तो. काही काही माणसं सिद्ध हस्ताची असतात. बोलणं कळलं का तुम्हाला? कशा हस्ताची असतात? अरे बाबा, सिद्ध हस्त आहे. काय सिद्ध हस्त कळलं का? सिद्ध आहे, सिद्ध वाणीचा आहे. याचा अर्थ असा आहे, त्याचा हात लागेल त्याचं सोनं होईल. काय काही काही माणसांचा हात लावू नकोस, त्याच्या हातात सुद्धा देऊ नकोस, दिलेलं बिघडून जाईल. काय? आणि सिद्ध हस्त असा आहे की नुसता लागला तरी तिथे कल्याण होऊन जातं. म्हणून साधू संतांचं आपण वंदन करतो, त्यांच्या आशीर्वादाचा हात
महाराज म्हणाले, हात ठेविला मस्तकी, देवोनी प्रसाद केले सुखी. साधू संतांचा हात त्यांचा स्पर्श झाला. एक लक्षात ठेवा, साधू संतांच्या मध्ये आत्ताच मी त्या म्युन्सिपाल्टीमध्ये जो सत्कार झाला तिथे सांगितलं की अरे बाबा, पाणी सर्व ठिकाणी असतं, पण जिथे प्रगट होते त्यालाच आपण वीर म्हणतो. तसं देव सर्व ठिकाणीच आहे, पण देवत्व ज्याच्यातून प्रगट होतं त्याला आपण म्हणतो हा देव माणूस आहे, हा देव माणूस आहे. देव माणूस या शब्दाचा अर्थ हा कधी कोणाचं वाईट चिंतन करणार नाही. किंबहुना उलट सांगतो, त्याचं जरी वाईट चिंतन आपण केलं तरी तो कोणाचं वाईट चिंतन करणार नाही. असा जो माणूस तो देव माणूस. म्हणून संतांना आपण सिद्ध पुरुष म्हणतो, नाही का? ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हणतात? सिद्ध पुरुष. सिद्ध म्हणजे असाध्य काही नाही, सर्व त्याला याचा अर्थ सिद्धी प्राप्त झाल्यात. नाही नाही, मला काही एवढं वाटत नाही. संतांना एकदम खालच्या दराला लिहून ठेवू नका. ज्याला सिद्धी प्राप्त होती त्याची काही दिवसांनी सिद्धी कमी होते. लक्षात ठेवा, काही काही माणसांना अशी ताकद प्राप्त होते आणि कालांतराने, मला पुष्कळ माहिती आहेत, कालांतराने त्यांचं काही चालेना. मी म्हटलं काय झालं सध्या? नाही नाही म्हणाले, आमची ती पुण्याई संपली. ज्याची पुण्याई कधी संपत नाही, कारण एक लक्षात ठेवा, त्याच्या सहज बोलण्यातून आशीर्वाद मिळतो. सहज जरी म्हणला ना, काही काळजी कोण तुझं बरोबर झालं, हे आवर्जून जेव्हा जातात तिथे ते जमत. कारण का? तोंड बघून आशीर्वाद, माणूस बघून आशीर्वाद, माणूस बघून ठरवायचं खडीसाखर द्यायचा का पेढा द्यायचा. असे मी बघितले बरं का. एक आला, आपलं त्याला एक खडीसाखर ठेवली, दुसरा आला त्याला पेढा दिला. मी म्हटलं घडला खडीसाखर आणि त्याला पेढा का? माझं बोलणं कळलं का? ती सिद्धी काही काळ राहते आणि काही काळ राहत नाही. जे येईल ते द्यावं. मग कुणाच्या वाटलीला साखर येईल, एक लक्षात ठेवा. दुसरं उलटं सांगतो, साखर येऊ दे नाही तर पेढा येऊ दे, तो आहे तो प्रसाद आहे. जिथे भेदभाव, साधू संतांनी जो प्रसाद वाटला, मनामध्ये भेद आला की संसार निर्माण झाला. मनामध्ये अभेद असेल तर परमार्थ आहे. एक फार जुन्या काळची गोष्ट आहे बघा, तुम्हाला काय समजतं त्याच्यातून. जुन्या काळी 5-6 भाऊ एकत्र राहायचे, तेव्हा कुटुंब नियोजन नव्हतं. तेव्हा 5-6 भाऊ म्हणजे काही अवघड काही नाही बरं का. तर असं एका कुटुंबामध्ये 5-6 भाऊ, शेतीवाडी भरपूर, 200-400 एकर जमीन. मग एक घरातला कारभारी कसा असायचा? कारभारी. मग त्याच्या खालचे, मग त्यांनी शेती बघायचं, त्याने अमकं बघायचं, त्याने बाहेरचं काम बघायचं, असं बरं का. आणि मग हे चैत्र वैशाखात झाडाचे आंबे आले. काय आलं? ऐकण्यासारखा दृष्टांत आहे, भेद सांगतोय. आंबे आले. आंबे आल्यावर ठीक. आता पोरं म्हणजे काय? 5-6 भाऊ, प्रत्येकाला 2-2, 3-3. म्हणजे ते झाड विक्रीत जायचंच नाही, घरातच. म्हणून माणसं म्हणायचे काय, कसं काय? खाऊन पिऊन सुखी. कशी भाषा अशाची? कशी आहोत आम्ही? खायला कमी नाही, खाऊन पिऊन सुखी, समाधान. बरं, पूर्वी काही एवढ्या फॅशनही नव्हत्या, कपड्याचे विविध प्रकारही नव्हते. मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, अशा घडलेल्या गोष्टी आहेत. अंगरखा सुद्धा जवळजवळ एका साईजची माणसं असायची. घरात एरवी कोपरी, डोक्याला पागोट, बाहेर जाताना एकच अंगरखा सगळ्यांनी घालायचा, कारण सगळे एकदम बाहेर जायचे नाहीत. अशा जुन्या काळची पद्धत. मग ते आंबे वाटायला बसले. आंबे वाटायला बसल्यानंतर मग सगळे भाऊ बसले होते. मग हा वाटत होता, म्हणजे खाली बघायचं नाही. मी काय सांगतोय? तितक्यात काय झालं, एक भाऊ तिथे बसला होता आणि याने आंबे उचलताना त्याच्या लक्षात आलं, आणि याचाही मुलगा आला. आपल्या मुलाच्या बाजूला मोठा आंबा आलाय आणि भावाच्या मुलाला लहान आंबा आलाय. याला वाटलं काही मनात यायला नको, म्हणून देताना कसं केलं,
दृष्टांत कळला का? म्हणजे आपल्या मुलाला लहान दिला आणि भावाच्या मुलाला, म्हणजे त्याला वाटायला नको काही. तो भाऊ बसला होता तिथे त्याचा हात धरला, म्हणलं इथेच थांब हो. ते म्हणले काय झालं, असं का केलं दादा? नाही म्हणले मला वाटलं, तुला वाटलं ना इथे सौतवायचं आता. तुला असं का वाटलं की माझा मुलगा आणि तुझा मुलगा? ज्या वेळेला तुझ्या मनात आलं की हा माझा आहे, का मला नाही का वाईट वाटलं? त्याच्या वाटणीचा होता, त्याच्या योगाने त्याला आला तो द्यायचा, असं का केलंस? दृष्टांत समजतोय का? जेव्हा मनामध्ये थोडा भेद येतो तिथेच संपतं. थोडा भेद हा कस. म्हणून वारकरी संप्रदायात प्रसाद देताना ब्राह्मण असेल तरी जय जय रामकृष्ण हरी, वैश्य असेल तरी जय जय रामकृष्ण हरी, बरं का, अस्पृश्य असेल तरी जय जय रामकृष्ण हरी. जो कोणी येईल जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी, उतार सांगडी तापे पेटी एक, तिथे कुठेही भेद लक्षात ठेवा. हो, हे सिद्ध पुरुष, त्यांच्या मनामध्ये यत्किंचित समाजाबद्दल भेद नाही. कुणी का असे ना, जाणता असू दे, नेणता असू दे, चांगला असू दे, वाईट असू दे, वाटत बसलेत. गात जातो तुका हाची उपदेश लोका, नाही विचारित मेघ. शब्द कळला का? नाही विचारित मेघ हगंदारी शेत. पाऊस पडताना कधी विचार करत नाही, हे शेत आहे, हे देऊळ आहे, तो पडत राहतो. तसं त्याचा शब्द कुणालाही पावन होतो. असं नाही की हे अमक्या आहे, त्याला अमकं दिलं त्याला तमकं दिलं, असं काही नाही आहे. जाऊ दे, आता मी काही जास्ती डिटेलमध्ये सरत नाही. उगीच माणसांना वाटेल हे अमक्याबद्दल बोलले, आपण कोणाबद्दलच बोलत नसतो, पण असं काहीतरी सांगितलं माणसं, ते महाराज त्याच्याबद्दल बोलले बरं का, म्हणून मी ते भानगडच करत नाही जास्ती. काही कारण नसताना, म्हणजे इथून घेऊन जायचं ते घेऊन जायचं नाही. आणि महाराज अमक्याबद्दल मला काय नडलंय, ज्याचं मला घेणं देणं नाही. माझं फक्त नडलंय ते ज्ञानोबा तुकोबा तुम्ही मी, बस. बाकीचा काही कोणाचा काही विचार करायचं काही कारण. म्हणून लक्षात ठेवा, सिद्ध असतं. काय लक्षात ठेवा? अहो, त्या माणसाने हातात काम घेतलंय ना, ते आता सिद्धीला जाणारच. शब्द कसा आहे आपला? ते सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या हातात दिलंय होय कल्याण. कल्याण शब्द कसे येतात बघा. म्हणून गणपतीला आपण पहिल्यांदा वंदन का करावं, त्याची पूजा का करावी, त्याचा आदर का करावा? सिद्ध असतो. कारण का? त्याच्यामध्ये अभय आहे. अभय शब्दाचा अर्थ नीट लक्षात घ्या. तुम्हाला नाही असं वाटत का, प्रत्येक कर्म करत असताना कुठेतरी एक कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड आहे माणसाचं? त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी भीती आहे. वरून दाखवली नाही तुम्ही तरी आहे ना भीती कुठेतरी दडलेली. बघा, भय आहेच, भय आहेच. चांगला बायकोनी लाडू दिला, तो खाल्ला, बरा वाटलं, छान झालाय, त्याला अर्धा घ्या, नको रे बाई, आली भीती. माझं बोलणं कळलं? तुम्ही गंमत बघा, तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी भीती दडलेली, तुम्ही असू दे, मी असू दे, कोणी असू दे, कुठेतरी ती मनामध्ये भीती दडलेली. बरं होईल ना, चांगलं होईल ना. हां, आता निघताना पाऊस नाही, पण प्रवचनातून आला तर, हां, आणि एवढा आला नाही मिळाला तर, नवरा म्हणला तर एवढं वाटतंय तर बस ना घरी. ते म्हणली मी घरी बसण्यापेक्षा तुम्ही काय येत नाही, म्हणजे माझी भीती जाईल. माझं म्हणणं कळलं का? कोणचंही कर्म करत असताना कुठेतरी मनामध्ये भीती. परीक्षेला जातानाच मुलं गणपतीला जातात, मारुतीला जातात, दत्ताला जातात, एरवी जात नाहीत का? त्यावेळेला भीती नाही का? बायका स्वयंपाक करताना सुद्धा तिला तुम्ही सांगा चांगलं कर, आता बघायचं, म्हणजे भीती मनामध्ये. लक्षात ठेवा, इथे कोणी असू दे, प्रत्येकाच्या मनामध्ये कुठे नाही कुठेतरी हे लग्न झाल्यानंतर जे 7 फेरी मारतात ना, आता चांगला नवरा मिळाला आहे, 20,000 रुपये पगार आहे, काही रडायचं काही गरज आहे का? हां, नाही काही रडाई बिडायची काही गरज आहे का?
पण ते हात धरताना तीच हात कापतो. कोणाला माहित वरून दिसतंय बरं, आतलं वरून बरं आहे, पण कोयला तर लागलेलं नाही ना. काय म्हणून भीती. आई वडिलाला सुद्धा ते आई वडील रडतात, ते मुलगी घरातून बाहेर गेली म्हणून नाही, भीतीपोटी रडणं असतं, नाही का. तुम्हाला काय वाटतं, आई वडील काय भीती ती गेली म्हणून, कशा गेली म्हणून, बरं झालं की आता एक तोंड कमी झालं. आणि आपल्या घरातलं दुसरं पण कसं निघतंय, सासू चांगली निघते का, नवरा दिसतोय गोरा गोमटा पण आतून गोरा आहे का काळा आहे. मग एकदा 1 महिना 2 महिने जाऊन आली, कसं काय, आई फार चांगली आहेत बरं का. हां, काल सासू जरा रागवली तरी त्यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं. मी काय सांगितलं, अभय. नवऱ्याने काय दिलं तिला, अभय. मग आई म्हणली तू काळजीच करू नको, तुझ्या बापाची आई सुद्धा अशीच होती. सासू म्हणलं असतं तर मजा आली नसती, तुझ्या बापाची आई अशीच होती, पण मला तुझ्या बापानं सांभाळून घेतलं, अभय. मी काय सांगतोय, एका साध्या मरक्या नवराचा अभय जर मिळाला तर बाई एवढी रुबाबमध्ये राहते, मग गणपतीचा अभय मिळाला तर काय. एवढं सांगण्याचा उद्देश आहे. त्यांनी जर अभय दिला तर चिंता करायची काय कारण आहे का. हां, अभय नाभी नाभी या उत्तरे, नाभी, घाबरू नकोस, नाभी. बघा नुसतं आहे मी म्हटलं की मुलं, बघा रात्री मुलं झोपतात, मग आई जरा कुठेतरी उठते, आहे की, हां बर, आहे म्हटलं की ते चटकन झोपतं. आई तो आहे ना जवळ, काय काय मुलं तर ना काय त्या आईचा नुसता पदर धरून बघतात. मला काही कळत नाही की त्या पदरात काय आहे. पदरात काय नाही, पदरात अभय आहे. काय सांगितलं मी, पदरात काय आहे, पदरात अभय आहे, की आई माझी माझ्या जवळ आहे, हे त्याला जाणीव आहे. आणि त्या जाणीवेतच बघा, ती आई जवळ नसेल तिथपर्यंत इकडे इकडे करतं, आणि आई जवळ घेतलं की नाही असं कुशीत, असं घेतलं की नाही छातीवर, तिथले तेच झोपतं. का का तुम्हाला सुद्धा झोप लागत नाही का, कळतं का, काळजी असते म्हणून. का झोप लागत नाही. हां, संसारामध्ये अनेक अडचणी अनेक भानकडी चालतात, मग ते झोप लागत नाही. हां, मग त्यावेळेला पांडुरंगाची प्रार्थना करावी, विठ्ठला 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 म्हणावं. आणि विठ्ठला विठ्ठला म्हणून एकदा त्यांनी तुमचं डोकं मांडीवर घेतलं की तुम्हाला झोप लागली म्हणून समजावं. बघा, प्रयोग करून बघा, करायला काही हरकत नाही, करायला काहीच हरकत नाही. आईच्या मांडीवर जर झोप लागते तर आईच्या मांडीवर का लागणार नाही. विठू माऊलीच्या मांडीवर का लागणार नाही. आई जवळ आहे म्हटल्यानंतर निर्भय होतो, न प्रभू माझ्या जवळ आहे म्हटल्यानंतर का निर्भय होणार नाही, नाही का. पांडवांना अभय दिलं होतं देवाने, म्हणून भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, नि पांडवी पृथ्वी करीन, तरी पण घाबरले नाहीत. तुम्हाला काय वाटतं, घाबरले काय. बिलकुल नाही. चला सांगू गोष्ट. बरं चला सांगतो. मस्त गोष्ट आहे, फार सुंदर, मला आवडते ही सांगायला, फारच गोड. युद्ध सुरू झालं आणि एकही पांडव मरेना, पण विषय धरूनच अभय. काय शब्दात मजा आहे बघा. भीष्माने प्रतिज्ञा केली, दुर्योधनाने जाऊन टोचलं त्यांना, इतक्या वर्ष लढाई करताय, इतक्या दिवस करताय, मोठ्या मोठ्या असं केलं तसं केलं, एकही पांडव मरत नाही, आम्हाला माहिती आहे तुम्ही आतून त्यांना वश आहात, लढाईचं नाटक करताय पण आतून तुम्ही त्यांच्या मागे आहे. एवढं म्हटल्याबरोबर काय तुम्हाला सांगू, भीष्म असं तापले नसते. माझ्या क्षात्र धर्मावर टीका करतोयस. तिथेच प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्तापूर्वी नि पांडवी पृथ्वी करून टाकीन. काय अवघड.
अभय. हे माहिती आहे का तुम्हाला? त्यांनी प्रतिज्ञा केली. हे पांडव सगळे झोपले होते निवांत आणि जागा रात्रभर हा कोण? सखा जागा. कृष्ण सखा जागा. इकडून उठतोय तिकडून उठतोय तिकडून उठतोय तिकडून उठतोय. तर काय करावं बरं? ते काही समोरचं प्रस्थ साधं नव्हतं नाही का? भीष्माचार्य म्हणजे भीष्माचार्य. अहो तो सत्पुरुष होता, महात्मा होता. आता एका महात्म्याने क्षात्र धर्माची शपथ घेऊन प्रतिज्ञा केली की निपांडवी पृथ्वी करीन म्हटल्यानंतर हा केल्याशिवाय सोडणार नाही, माझंही काही इथे चालणार नाही, हे देवाला माहिती होतं. मी एक सांगतो तुम्हाला, जगापुढे देवाचं चालतं पण संतापुढे काही चालत नाही. म्हणून अभंगच आहे, भीष्मपण केला खरा. बरं का? कसा खरा केला ते सांगतो. झालं, काही झोप नाही काही नाही, इकडे तिकडे 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 सारखा जीव कासावीस. आता देव असतो. ते म्हणले एकच उपाय याच्यावर, ज्याने प्रतिज्ञा केली आहे त्याच्याकडूनच आशीर्वाद घ्यावा. अभय. काय करावं? ज्याने प्रतिज्ञा केली त्याच्याकडून आशीर्वाद घ्यावा. झालं. आले. कुठे झोप लागते देवाला? आले. जगाचं काम असतं तर त्यांनी संपवलं असतं. कळलं का तुम्हाला? त्याला काय त्या बाकीच्या बारीक सारीक कुसरी त्याला येत होत्या. नरोवा या भानगडी त्याच्याकडे खूप, म्हणून त्याचं नाव कृष्ण. माझं बोलणं कळलं का? हे त्याचं नाव का कृष्ण? या भानगडी खूप, पण हे इथे काही चाले ना त्याचं. द्रौपदी निजली होती, येऊन बघितलं तर निवांत निजले. काय बाई आहे म्हणले. हा, अरे म्हणे उद्या इथं सौभाग्य नष्ट होणार आहे. काय? कुणीतरी तिला सांगितलं होतं. भीष्माने प्रतिज्ञा केली असेल म्हणले. कृष्ण आहे ना. अहो काय निर्धार आहे, काय निर्धार आहे, हां काय खात्री आहे. अभय अभय. हे गेले जवळ, उशाला गेले, हलवलं तिला. द्रौपदी 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 उठ 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 उठ. आता झोपेत कोणी हलवलं म्हटलं, डोळे उघडून बघितलं तर हाच कृष्ण सखा. बघितल्याबरोबर हां लगेच आपला पदर बिदर घातला. हां चल चल म्हटल्यावर निघाली. तिने कुठे बिठे काही विचारलं नाही. कृष्ण सखा पुढे, द्रौपदी मागे. कृष्ण सखा पुढे, द्रौपदी मागे. जाता जाता हे पांडवांच्या छावणीत होते. पलीकडच्या बाजूला पुष्कळ अंतर चालून गेल्यानंतर कौरवांची छावणी होती. आणि जाताना सगळी प्रेतं तुडवत होती. काही आलेले देव बाजूला करत होते, तिला वाट करून देत होते. एखादे प्रेत ओलांडता येत नसेल तर तिला हात देत होते. फक्त एकच म्हटली, प्रभो आणि येऊन कुठे उभे राहिले माहिती आहे का? भीष्माचार्याच्या छावणी पुढे उभे राहिले. कोटेकोट बंदोबस्त. आता सेनापती तो बर नाही म्हटलं तर हे सगळे कौरव पांडव 2 नंबरचे, भीष्माचार्य नंबर 1चा सरसेनापती. राजा म्हणा काय म्हणायचं ते म्हणा, संबंध कडेकोट बंदोबस्त. पण ते कडेकोट बंदोबस्त इतर आला. कृष्ण बघितल्यानंतर आणि द्रौपदी बघितल्यानंतर सगळेच. मग द्रौपदीला अशी जवळ घेतली. ते म्हणे तुला कळलं का हे? हो म्हणे कळलं, आपल्या भीष्माचार्यांची छावणी आहे. असं का? हो तुला माहिती आहे. ठीक, काय करायचं? काही नाही, आतमध्ये जा. ते अजून झोपलेले नसतील, निवांत असतील. इकडे काय झालं होतं, याने युद्धावून आले, स्नान वगैरे केलं, पूजा अर्चा झाली, उशीवर डोकं जेवण झालं, डोकं टेकलं आणि डोळे झाकून बघत होते. पायीक पाठीशी घाला आपण पुढा झाला. रथ चालवताना तो भगवंताची मूर्ती बघितली. सख्या भाग्य मास, तुझ्या पक्षात आलो नाही ते बरं झालं. तुझ्या विरोधात आलो म्हणून समोरून रोज दर्शन आहे. तुझ्या बाजूला आलो असतो तो कुठेतरी इकडे गेलो असतो, पण आता रोज समोरासमोर. आणि असं ते रथ चालवणारा भगवान डोळ्यासमोर आणला
आणि असं उशी भिजली होती, डोळ्यातून धार चालू होती. द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी आतमध्ये जा, पायावर डोकं ठेवून कंकण वाजव. गेली द्रौपदी आतमध्ये. तिला ती कोण अडवतं. पायावर डोकं ठेवलं, हे डोळे झाक, खणखण वाजवलं, अखंड सौभाग्यवती भावा. अखंड सौभाग्यवती भावा आशीर्वाद. आणि डोळे उघडले. बघताय तो द्रौपदी, त्यांच्या डोक्यातही नव्हतं ते. बघितल्यावर उठले, जवळ घेतली, मस्तकाचं अवग्रहण केलं. बघून बरं वाटलं, डोळे भरून आले. मनात एकच जाणवलं, आपल्याकडून अन्याय घडला या बाळावर. सभेमध्ये उघडी कलत असताना आपण सुद्धा निर्लज्जासारखे मान खाली घालून बसलो. जवळ घेतलं, बेटा एवढ्या रात्री आलीस. मान खाली होती. कोण आहे तुझ्याबरोबर? अर्जुन आहे, धर्म आहे, भीम आहे, नकुल आहे, कोण आहे? भीष्माचार्य असे बाहेर आले आणि बघितलं तर हा नाचतोय. कळलं का? ज्याच्याकडून प्रतिज्ञा आली होती त्याच्यातून आशीर्वाद घेतला. आता कर काय करतोस ते. ही कृष्ण म्हणतात. कळलं का तुम्हाला? आता अखंड सौभाग्य होती म्हटल्यानंतर कालचं खोटं ठरलं ना, आपोआपच खोटं ठरलं. नि पांडवी पृथ्वी करेन खलास. आणि नाचतायत जे नाचतायत. भीष्माचार्यांनी समोर बघितलं, हात जोडले. त्या नाचण्याच्या नादात काय झालं, पटकन खाली काहीतरी पडलं. ठप आवाज झाला. ठप आवाज झालेला बघून आता कृष्णच तो. आता बघा, साध्या माणसाच्या हातून काहीतरी खाली पडलं तर आपण वाकून देतो ना त्याच्या हातात, त्याला वाकायला नको म्हणून भीष्माचार्य चटकन पुढे गेले आणि खाली पडलेलं उचललं आणि ते हातात द्यायला लागले. आणि बघताय तो काय होतं माहिती आहे का? द्रौपदीचे जोडे होते ते. कृष्ण भगवंतांनी ते जोडे आपल्या बगलेत ठेवले होते. ते जोडे बघितले. अरे प्रभू, ज्याचा जोडा तू सांभाळतोस तो जोडा फोडायची ताकद माझी आहे का? तो जोडा कोण फोडणार? कोण फोडणार? अरे जोडे सांभाळतोयस, काय द्रौपदीचं भाग्य आहे. भीष्म पण केला खरा, पण धनुर्धरा रक्षिले. साधावया भक्त काज नाही लाज धरीत. भक्तांचं काज साधण्याकरता तो लाज धरत नाही. अभय झालं. भीष्माचार्यांनी बघितलं, मिठी मारली. सख्या हेच पाहिजे होतं मला. आता जगण्यासारखं काही नाही, पण मरावं तर तुझ्याकडे बघत बघत मरावं. हो, प्रतिज्ञा केली तेव्हा मला माहिती होतं, अरे मी काय करणार. हा हात तुझा जर अभयाचा असेल, देवाचा संताचा अभयाचा हात असेल, तर कोण त्याला हात लावतो? पुढचं युद्ध सांगण्याची गरज नाही. ते शिखंडीन बिखंडी झालं, खलास. भीष्माचार्य तेथे संपले. लक्षात ठेवा, मागे पुढे उभार आहे सांभाळीत. कल्याणाची आस असावी हे. मागे पुढे उभा अभय असल्यानंतर भीती गेली. पांडवांच्यात नव्हतीच, द्रौपदीच्याही डोक्यात नव्हतं. लक्षात ठेवा की ज्याच्या मागे देव आहे, ज्याच्या मागे संत आहेत, अभय किती गोड हात आहे. झालं, भीती नाहीच. एवढं युद्ध केलं तरी भीती वाटली नाही. का वाटावी? म्हणून लक्षात ठेवा, जीवनामध्ये ज्यावेळेला अडचण येईल तेव्हा प्रभूचं स्मरण करावं, त्याच्या हाताचं दर्शन घ्यावं. म्हणावं, प्रभुराया भीती मनातली घालवून टाक. शब्द मोठा गोड आहे. सिद्ध अभय हस्त कसा आहे? धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. बघा एरवी सुद्धा कसं, बाबा अरे मी आहे ना. हात कसा येतो बघितलं की नाही तुम्ही? कसा हात येतो?
हात स्वभाव तर बघितलं तर आहे, मी येतोय 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 म्हणण्यामध्येच अभय आहे आणि मोठ्याचा आशीर्वाद असणं. म्हणून लक्षात ठेवा, आशीर्वादाला कधी नाही म्हणू नका. रोज सांगतोय, उगीच कर्तृत्वाची मिजाशी बिजाशी मारायला जाऊ नका, कुठेही पोचणार नाही तुम्ही. मी असं केलं, मी तसं केलं, मी तसं केलं, मी तसं केलं, हे काय करतोयस तू? अरे नीट घरी जातोयस आणि येतोय, देवाची भाग्य. एखाद्या बसचं लक्षात झालं ते तिथेच बसशील. कशाची मिजास मारतोस? कशाची मिजास मारतोस? माझं अमकन माझं तमकं दे सोडून. पण देव ज्याचा साथीदार आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू. आता धर्म या शब्दाचा अर्थ असा आहे, चैतन्य आत्मा आत्मस्वरूप असाही आहे, असाही आहे. चैतन्याची प्रतीती प्रतीत होणं याच्यातच आपली प्रतिष्ठा आहे. जरा निराळा. धर्म शब्दाचा अर्थ दुसरा काय? चैतन्य, आत्मा, आत्मस्वरूप. बरं का? मग चैतन्याची प्रतीती प्रगट होणं हाच आपल्याला आशीर्वाद. अजून सांगतो, आपल्याला वाटतं देव नाही, आपल्याला वाटतं देव आकाशात आहे, आपल्याला वाटतं देव पाताळात आहे, आपल्याला वाटतं देव वर आहे, देव खाली आहे, देव देवळात आहे. चैतन्य, चैतन्य जे प्रतिबिंबले तेथ जीव हे वाच्य झाले. चैतन्य दृष्टीला आल्यानंतर जीव किंवा देह आपोआप वाच्य झालं, नुसता शब्द झालं, संपलं. याच्याकरता नीट लक्षात ठेवा की चैतन्य धर्म प्रतिष्ठा म्हणजे चैतन्य स्वरूपाने अवस्थित होणे. धर्म प्रतिष्ठा म्हणजे काय? चैतन्य स्वरूपाने अधिष्ठित होणं. कशाचा? मी आकार कशाचा आहे? जिवंतपणा कशामुळे आहे? एक चैतन्य सत्तेमुळे जिवंतपणा आहे. ही जाणीव आपल्यामध्ये प्रगट होणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मग सहज येतो सत्कार वादू, तो पद्म करो वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतू. देखो विवेकवंतू सुईमळू. पुष्कळ सांगण्यासारखं आहे. जेवढं होईल तेवढं आता संपत आलेलं आहे आणि तेवढ्या वया पूर्ण करीन. बरं का? मूळचा चैतन्य धर्माची प्रतिष्ठा समाधीद्वारे झाली म्हणजे प्राप्त होते. त्या अनेक मार्गाने जास्ती सांख्यशास्त्र व पातंजली योगशास्त्र यात मुख्य तत्वसंबंधाने मतभेद आहे, बाकी एरवी नाही. सांख्य पुरुष प्रकृती, प्रकृतीपासून उत्पन्न होणारी मत तत्वादी 23 तत्वे असे सांगतात. एकंदर 25, पण यांनी 26 मानलेलं आहे, कारण ईश्वर एक तत्व मानलेलं आहे. सांख्य ईश्वर मानत नाहीत. काय सांगितलं? दोन्हीही सांख्य आणि योग, सांख्य आणि पातंजली हे कॉम्बिनेशन आहे. वैशेषिक न्याय, सांख्य योग, पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा. लक्षात आलं का? आता हे काय सांगितलं? सांख्य प्रकृती धर्म त्याने किती तत्व मानली? सांख्याने 25 मानली. पातंजलीने किती मानली? 26. का? त्याच्यामध्ये त्यांनी एक ईश्वर टाकला. यानी ईश्वर मानत नाहीत. काय? आता ज्याचं त्याचं शास्त्र आहे. मग ईश्वर मानत नाहीत, मग त्यांना आस्तिक कसं म्हणावं? मी परवा सांगितलं, जे वेदाला मानतात म्हणजे आस्तिक, त्यांनी अशा व्याख्या केलेल्या आहेत. बरं का? जे वेदाला मानतात तो आस्तिक, जो वेदाला मानत नाही तो नास्तिक. पण वेदाने ज्याला मानलं नाही त्याच्याबद्दल काय म्हणावं? हा प्रश्न शिल्लक राहतोच की नाही का? जो सगळा बहुजन समाज आहे त्याला तर वेद मानत नाही, तरीही त्याला मानायचं. पण हे गृहीत धरून मानायचं. काही काही माणसाची आपण संबंध ठेवतो, चांगले आहेत चला, ते मानत नाहीत ना, न का माने ना, मोठे आहेत ना, चला यामध्ये म्हणून. तसं इथे मोठं वर्म आहे याच्यामध्ये. बरं का? वेदाला जे म्हटलंय, कृपण का म्हटलं? तिन्ही वर्णाला अधिकार दिला, बाकीच्यांनी काय करावं? साधं सरळ गणित आहे. स्त्रीला सुद्धा नाही, मग ती कुणाची का असेना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कुणाची का असेना, स्त्रीला सुद्धा अध्यात्माचा अधिकार. स्त्री ही सुद्धा शूद्रामध्ये मोडते. अस्पृश्य भाग निराळा आहे. स्त्री सुद्धा कशात मोडते? शूद्रामध्ये मोडते. तिला मुंजीचा अधिकार दिलाय का? नाही. तिला काहीतरी, आता कोणी काही म्हणतं सध्या त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. ती मी चर्चा करणार नाही, त्याला फाटे फोडणार नाहीत. पण सर्वसामान्य माणसाला
स्त्री शूद्रादिका अनवसरू अद्यापि धरून ठेला. स्त्री शूद्रांना त्यांनी जवळ केलं. म्हणून इथे जरा पुढे जाऊ की त्यांनी काही वरची तत्व ईश्वर मानत नाहीत, यांनी मानलं. इथे 26 तत्व झाली. म्हणून सांख्य योग. आता आपण जरा पुढे सरू. देखा विवेक तव सुविमळू. विवेक. आता विचार, अविचार, विवेक. नीट लक्षात घ्या शब्द. विचार. विचार येता येता अविचार सुद्धा येतो. चालतं कसं? असं चालतं ना. आता पैसे ठेवायचेत आपल्याला बँकेत. मग बँकेत ठेवावे का पोस्टात ठेवावे? मग सरकारी बँकेत ठेवावे का पतपेढीत ठेवावे? पतपेढी 10% व्याज देते. ह्या गव्हर्नमेंटच्या बँका 6% देतात. याच्यात ठेवावं का त्याच्यात ठेवावं? त्याच्यात ठेवावं का त्याच्यात ठेवावं? एक म्हणतं ते 9% 10% देतात, हे 6% 4%. लाखाला 10,000 व्याज यायचं, ते 6,000च घेतोस. ठेव. दुसरा म्हणला बुडलं तर? दृष्टांत कळला का? बुडलं तर त्यापेक्षा 600% पत्रात पडतायत. वरचं 4चा जुगार कशाला खेळतोस? कळलं का? म्हणजे विचार आणि अविचार हे दोन्ही बाजूला सारून जी परिपक्व अवस्था प्राप्त होते त्याला विवेक म्हणावं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं जनाबाईंनी वर्णन केलं तेव्हा काय म्हणाले? विवेक सागर. प्रत्येक गोष्टीमध्ये विवेक यावाच लागतो. मुलगी बघितली, बघायला गेले, जरा डावी होती. मुलगा जरा नीटनेटका होता, मुलगी जरा डावी होती. मग चर्चा सुरू झाली. आता काय करावं? जरा डावी आहे. बाप म्हणला असे ना का, आपली बाजू जरा आर्थिक लंगडी आहे, वेळ प्रसंग पडला तर मुलीला मदत करतीलच ना. कोणत्या तरी गड्याला पटलं. खरंच आहे, वस्तुस्थिती आहे ही. वस्तुस्थिती आहे. शेवटी माझं बोलणं कळलं का? रूप काही दिवसाचं आहे. जाऊ द्या म्हणला, जरा डावी असली तर असू दे, काय बिघडलं? जरा थोडी डावी आहे ना. पण मी ऐकलंय कोट्यावधीची इस्टेट आहे, त्यांनी आपल्या मुलीचा वाटा सुद्धा मुलांच्या बरोबरीने काढून नेवलेला आहे. अरे काय चांगलं चांगलं बघतो, जरा थोडंसं डावं असलं म्हणून काय झालं? ते म्हातारं वर गेल्यानंतर एकदम 25 लाख तुझ्या नावावर येतील पुढे. काय? मुलगा म्हणला, बाबा हे बोलतंय ते खरंय, 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 खरंय. कळलं का तुम्हाला? विवेक म्हणजे हे का हे, हे का हे, हे का हे. विचार अविचार. हो, दुसरा होता तो म्हणला तसं नाही. असा वर वळंबा लावला की खालपर्यंत सरळ. मी नाकाचं सांगतोय, नाकाचं. ते भिंतीचा वळंबा माहिती आहे ना, असं वर लावलं की खालपर्यंत सरळ. तसं असं बाई म्हणला, स्वतःचं नाक बघ जरा. अरे बाबा जरा 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 दम धर. सगळा थोडंसं एका अंगाने विचार करायचा. तसं विवेक ज्ञानेश्वर महाराजाचं वर्णन करताना सुंदर वर्णन केलं. विवेक सागर सखा माझा ज्ञानेश्वर. विवेकाचं सागर. म्हणून सारासार विचार करून सगळ्या गोष्टी कराव्या, बरं का. हे प्रत्येकाने आपापला विचार करायला पाहिजे, बरं का. हे लक्षात घ्या. हा नेम सगळ्यालाच लागू आहे अशातला काही भाग. एखादा सदन कुटुंब आहे, कोट्याधीश माणूस आहे, तर म्हटलं ठीक आहे, आपल्याला काही विचार करायचं कारण नाही आहे. जे असेल ते मान्य. चांगली आहे, दिसायला चांगली आहे, छान आहे, चला. आपल्याला काही घेणं नाही देणं नाही. काय देऊन देऊन देणार आहेत, संपलं. हा त्याचा विवेक निराळा. माझं बोलणं कळलं का? ज्याचा त्याचा विवेक
निराळ. आता इथे काही कोट्याधीश माणसं असतील बरं का, तो म्हणला असं नाही नंबर 1च करायची मुलगी, गरिबाच्या घरची असली तरी पण नंबर 1ची अशी करायची की समारंभात गेला की सगळ्यांनी वळून बघितलं पाहिजे. ठीक आहे, मान्य, त्याच्याबद्दल काही वाद, हा त्याचा विवेक आहे, बरोबर आहे. कॉम्प्रोमाइज करायची काय गरज आहे? लग्न एकदाच होत असतं ना हो. मग एकदा जी गोष्ट करायची ती नीटनीटकीच करावी ना. काय पण त्याच्यामध्ये सुद्धा सारासार विचार नामे विवेक. सारासार काय सार आहे, काय असार आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक पाऊल टाकताना सुद्धा. आता रस्त्यानं बाहेर पडताना खड्डा आहे समोर दिसलाय, अगदी शॉर्टकट आहे, पण असं वळून जाता का? वळून जाणं हाच विवेक. दुसरा म्हणला अहो एवढं चाललंय, मग म्हटलं जा की. नक्की खड्डा कशाचा आहे माहिती नाही, पोरठोल असेल ते एकदम जाशील, अर्थात टीव्हीवर 2 दिवस तुला दाखवतील. मध्ये बघा ना ते मुलगा विचार पडलं होतं ना, काय त्या चॅनलनी, काल त्या पेपरला मी बातमी वाचली, चांगली दिली होती, ते चॅनलचा खूपच खप झाला. म्हणजे सतत माणसं तेच लावून बघते, निघालं का रे बाबा, निघालं का रे बाबा, निघालं का रे बाबा. आलं मग त्याला ती मुंबई फिरायला नेली त्यांनी, काय खायला घातलं ते आजारी पडलं, पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. कालच्याच पेपरला बातमी होती की चॅनलवाल्यांनी त्याला नेला, फिरवला, खायला घातला मुंबईला, कारण सगळे ज्या चॅनेलवर. नीट लक्षात ठेवा, मग विवेक तसं विचार करताना नीट विचार करा. जरा वळण लांबचं पडलं तरी हरकत नाही, पण शुअर शॉट. काय आता गर्दीत आमची गाडी सापडते, काय मग आम्ही सांगतो ड्रायव्हरला जरा लांबून काढ, जरा वळून घे, लांबून जाऊ दे, पण 7 म्हणजे 7. काय आता सुद्धा अगदी मार्केटमधून ते नगरपालिकाला ते आता काय ते अवघड, काढ इथून आहे 1 वे, काढ घाल, पण वेळेला पोचलं. नीट लक्षात घ्या मी कशा करता सांगतोय. विवेक जिथे आहे तिथे कार्यसिद्धी 100% आहे. म्हणून ती सोंड कशी आहे, देखा विवेक तव सुमळो तोची शुडादंड सरळ सुविमळो. म्हणजे लक्षात घ्या की उत्तम विचार जर असेल तर त्याला कशाचाही मळ लागत नाही. आपला विचार चांगला असावा बरं का. चांगला विचार असल्यानंतर कशाची काळजी करायची काही कारण नाही बरं का. कसाही मनुष्य समोर असू दे, पण तुमचा एक मी तुम्हाला सांगतो, साधू संतांना माणसं घाबरतात का? काय आहे त्यांच्याजवळ? काय आहे? ताकद आहे, शक्ती आहे, काय गँग आहे? हा, साधू संत म्हणजे काय डॉन बी नाहीत काय? त्यांना घाबरायला काय झाले? का घाबरतात? त्यांच्या चांगुलपणाला घाबरतात. विवेक आहे त्यांच्याजवळ, चांगुलपणाचा दबाव असतो. एक लक्षात घ्या, एखादा मनुष्य पिणारा असेल किंवा खाणारा असेल, पण न पिणारा आला की नाही. मी म्हटलं काय लपवतेस? ते वाजवीपेक्षा जास्ती तोंड पसरलं की समजावं आपण यायच्या अगोदर सुद्धा उघडलेलंच होतं. काय सांगितलं मी? लक्षात ठेवा, जिथे सात्विकपणा आहे, सत्प्रवृत्ती आहे, त्याला कुणीही घाबरायला, ही वस्तुस्थिती आहे बरं का. कितीही वाईट असू दे, गुंड असू दे, कितीही बरं का, पण त्याच्या पुढे तो नांगी टाकल्याशिवाय राहत नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यामध्ये सात्विकपणा जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवा. त्याने वाईट कोणाचं झालं नाही. आणि एक लक्षात ठेवा, तुमचंही चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. हो,
मी तर मग आपला या पद्धतीने चालतो, सहसा कोणाशी असं एकदम क्रॉसिंगमध्ये जातच नाही. हो, जरा शिस्तीत घ्या. आपण क्रॉसिंगमध्ये जाऊ नये, जायचं असेल तर त्याला जाऊन द्यावं. माझं बोलणं कळलं का? आपण सरळ आपली गणपतीची सोंड सरळ ठेवावी, त्याला उजव्या का डाव्या बाजूचा जो करायचा तो करू दे. माझं बोलणं कळलं? आमचा गणपती सरळ सोंडेचा आहे. आता तुझं तू ठरव की तुला उजव्या सोंडेचा पाहिजे का तुला डाव्या सोंडेचा पाहिजे. जसं पाहिजे तसा परिणाम भेटेल. पण आमचा गणपती किती वर्म आहे बघा. लक्षात ठेवा, कसं चालावं जीवनामध्ये, सरळ मार्गाने चालावं. हे एक आपला ठरलेला माझा धडा आहे बरं का. मी सगळ्यांना सांगतो. माणसं म्हणतात तुमचं बरं आहे. मी म्हटलं बरं नाही, बरंच आहे. बरं काय, ह्या पद्धतीने मी चाललो आहे. माझं काही वाईट झालेलं नाही, काही नुकसान झालेलं ती आहे, ती अशी पद्धत आहे बरं का. हत्तीला तर तुम्ही म्हणाल असं चाला, तर नाही चालणार, तो असंच चालेल. त्याची जी डौल आहे तो आपापल्या चालीने चालेल बरं का. त्याला तर तुम्ही म्हणाल हत्तीराव एवढे तुम्ही मोठे, जरा माकडासारखं चाला. ते बघा, ते पोर सुद्धा खुश झालं त्याला. हे आपलं असं प्रवचन आहे बघा, सगळ्यांना कळतं, आनंद म्हणून येतात माणसं, नाही तर कशाला एवढं येतो. एवढा पाऊस आहे, सगळा रोज पॅक आहे दरवाजे सुद्धा. पण बघा आता 4-5 दिवसात काय होतंय ते. आलं का लक्षात? हे असा बार आहे हा. मी अतिशयोक्ती सांगत नाही, इथली अशी आहे आणि रोज मी तुम्हाला पाचतोय. जाने क्या पिलाया तूने बडा मजा आया. ते गाणं आहे ना, काहीतरी सिनेमामधलं होतं. असं नाही का, आपल्याला काय करायचंय. पण आशय फार सुंदर आहे. जाने क्या पिलाया तूने बडा मजा आया, मैं दीवानी मैं मस्तानी. काय मस्त आहे हो. ते काय म्हणतं माहितीये का, काय पाजलंच ते माहिती नाही, पण चढलं खरं. जाने क्या पिलाया तूने बडा मजा आया, बडा मजा आया, मैं दीवानी मैं मस्तानी. काय पाजलं माहिती नाही, पण ती पीत होतो, पण ती उतरली. ही एकदा चढल्यानंतर शेवटपर्यंत उतरणारच नाही, अशी ही आहे. जाने क्या पिलाया तूने बडा मजा आया, बडा मजा आया. असंच आहे, लक्षात ठेवा. हे सुद्धा जीवाचा उद्धार करणारं व्यसन आहे. तयाच्या महाव्यसन भगवान म्हणतायत, मला भक्ताला भेटायचं व्यसन आहे. लक्षात एक सांगतो, पण एक सिद्ध लक्षात घ्या, वाईट व्यसन घालवण्याकरता चांगलं व्यसनच लावून घ्यावं लागतं. एक सांगू, काटा काढण्याकरता दुसरा हातात काटा घ्यावा लागतो. एका काट्याने दुसरा काटा निघाला जातो. तसं एक जर वाईट व्यसन असेल तर ते घालवण्याकरता सुद्धा चांगलं व्यसन जर लावून घेतलं तर माझी खात्री आहे त्याने नाश होईल आणि याने नाशाचा नाश होऊन तुमचा उद्धार करून टाकेल. एवढं या मस्त आहे. एकाने मला विचारलं, हे तुम्ही दारू बिरू बद्दल बोलता, तुमचं दुकान आहे का? म्हटलं हो. म्हणला कोणची क्वालिटी मिळते? म्हटलं माझी जी आहे ती 750 वर्षाची जुनी आहे, आणि जेवढी जुनी तेवढी तिची किंमत जास्ती. कळलं का तुम्हाला? काय काही बाटल्या सांगतात 50,000. मी म्हटलं 50,000 का? म्हटलं तिला 50 वर्षे ठेवली आहे. एक इन्व्हेस्टमेंट 50 वर्षे ती मुरलेली आहे. तसं ही ज्ञानोबारायची 750 वर्ष मुरलेली ज्ञानेश्वरी तुमच्या पुढे आहे. अख्खी ज्ञानेश्वरी पचवायला जाऊ नका, एवढी पचणारच नाही. एवढं कुठलं ती खलास होऊन जाईल. रोज आपला एक एक थेंब, मग एक थेंब घ्यावा 1 तास,
ती हळूहळू घ्यायची असते. असं घ्यायचं, जिभेला लावायचं, ठेवायचं, तिच्याकडे बघत बसायचं. मग पुन्हा घ्यायचं, पुन्हा बघत बसायचं. असं थोडं 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 थोडं. लक्षात ठेवा, चांगली आहे ती कळण्याकरता सुद्धा शुद्धीवर असावं लागतं ना. चांगली आहे हे कळण्याकरता सुद्धा शुद्धीवर असावं लागतं. एकदम जर पिऊन आउट पडला तर म्हणला काय काय कळतंय, मड काय ते काय सारखंच. तुम्ही, मी एवढा प्रवास करतो, काही काही गावातून जाताना की नाही, गावाची एंट्री झाली की एखादं ते आडवं पडलेलं असतं हागिंदारीचं. अगदी गावची हागिंदारीन त्याचं उलटं पडलेलं असतं. मला असं वाटतं काय धन्य आहे, सत्पुरुष आहे की ज्याला एवढा घाण आजूबाजूला असून नाकात शिरत नाही. आणखीन सत्पुरुषाची लक्षणं काय, स्थितप्रज्ञस्य का भाषा. स्थितप्रज्ञ म्हणावं, नीट लक्षात घ्या. म्हणून आपण एका एका शब्दांनी चाललोय पुढे, कळलं का तुम्हाला. जास्ती तुम्हाला मी देतच नाही. तुम्ही म्हणाल याचं मोल काय, तुमचं प्रेम, बस, बाकी काही नाही. याच्या मुलात काय द्यावं, एक तुमचं प्रेम, एक तुमची श्रद्धा द्या, आणि एक माऊलीच्या प्रेमाचा ठेम घेतला तर माझी खात्री आहे तुमच्या जीवनाचं सार्थक होऊन जाईल. नाही का. एक झालेला तुमच्या समोर बसलाय ना, आहे ना, वस्तुस्थिती आहे काय. नाही तर काय बाबा महाराजाला कोण विचारतो, काय वाट बघायची गरज आहे. काय बाबा महाराज काय कोट्याधीश का अब्जाधीश का इंडस्ट्रियलिस्ट का काय पुढारी का लीडर का आमदार का खासदार का नामदार, सगळे येतात का. मीच मला विचारतो, हा का वाकला तुझ्या समोर. हा मुख्यमंत्री असू द्या, का का. मग आतला म्हणाला, अरे तुझ्याकडे जे आहे ते कोणाकडेच नाही, तुझ्याकडे माऊलीची ज्ञानेश्वरी आहे, तुझ्याकडे माऊलीची ज्ञानेश्वरी आहे. लक्षात ठेवा, हे देण्याकरता तुम्हाला आम्ही, हे सगळे श्रीमंत मंडळी दगडूशेठची ही खटाटोप तेवढ्या करताय, तुम्हाला द्यावं. आणि सांगू का, माझी ज्ञानेश्वरी केव्हा सुफळ, तुमचं सगळ्यांचं बरं होणं याच्यातच आमचा आनंद आहे. जेव्हा जेव्हा भेटाल तेव्हा तुम्ही हेच सांगावं, महाराज आम्ही आलो, आमचं बरं झालं बरं का. बस, तुमचं नाव सांगू नका, तुमचं गाव सांगू नका, तुम्ही बाई आहे का तुम्ही पुरुष आहे का तुम्ही श्रीमंत आहे का गरीब आहे, काय घेणे देणं आहे आम्हाला, काय घेणं देणं आहे. तुमचं बरं हेच आमचं बरं. म्हणून शेवटी आशीर्वाद हाच मागितला, खळांची व्यंकटी सांडो. सत्कर्माच्या ठिकाणी रती वाढणं हे जीवनाचं साफल्य आहे. म्हणून विचार सरळ असावे. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. आता 5-6 दिवसच राहिलेले आहेत. माझी इच्छा आहे